नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मटन तवा मसाला रेसिपी। याला भुना मसाला असे सुद्धा म्हणतात। एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी रेसिपी तयार करूया। मटन तवा फ्राय रेसिपी। पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला तेल टाकूया। कांदा यामध्ये ॲड करूया। मीठ, हळद, यावरती आता आपण मटण ॲड करूया। छानपैकी याला परतून घेऊया आपण। यातलं पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला मटण अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे, म्हणजे मटणाचा येणारा वरीचा असा वास येत नाही। छान असं आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत यामध्ये पूर्ण पाणी सुकत नाही तोपर्यंत। फुल गॅसवर आपल्याला यातलं पाणी पूर्ण पद्धतीने जिरून घ्यायचं आहे। हे बघा, आता यातलं पाणी पूर्ण पद्धतीने सुकत आलेलं आहे। आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट ॲड करते। हे बघा, तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे अद्रक लसूण टाकून परतून घ्यायचे आहे। आता यावरती मी गरम पाणी ॲड करते। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि याला छानपैकी शिजू देऊया। मटण शिजलं की आपण बघूया। अशा पद्धतीने बघा, आपल्याला छान असं मटण शिजून घ्यायचं आहे। मटण छानपैकी शिजून झालंय। आता आपण याला फोडणी देऊया। पॅनमध्ये आता आपण ऑइल ॲड करूया। छान गरम झाले की यामध्ये आपण 1 चम्मच मिरची, कोथिंबीर
आणि वरतून खसखस, खोबरं आणि कांदा याची पेस्ट तयार केलेली आहे ती आपण टाकूया. खसखस, खोबरं, काजू, बदामाची पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे. थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते म्हणजे आपला मसाला छानपैकी होईल. यामध्ये मी एव्हरेस्टचा मटण मसाला ॲड करते. साधारणतः 1 चमचाभर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. छानपैकी याला पण आपण मसाला तेलामध्ये परतून घेऊया. मसाले छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे. जोपर्यंत मसाल्यातून तेल निघत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले आपले परतायचे आहेत. झाकण ठेवते. मंद आचेवर आपण मसाला होऊ देऊया. हे बघा मसाला आता आपला छानपैकी झालेला आहे. आता यावरती आपण शिजलेले मटण ॲड करूया. मटण यामध्ये छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो करून थोडा वेळ झाकण ठेवून आपण याला शिजू देऊया. झाकून ठेवल्याने मसाल्याचे फ्लेवर पीसमध्ये लागतात, त्यामुळे आपण झाकून ठेवलं होतं थोडा वेळ. आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. तर आता आपली तवा मटण रेसिपी तयार आहे. खायला एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. तर चला आता आपण याला गरम गरम सर्व करू. यासाठी थोडीशी कोथिंबीर आपण यावरतून टाकूया.
तर हे बघा आता आपले चिकन तवा मसाला तयार आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.